मला 10 किलो टार्गेट आहे, 5 किलो टार्गेट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर शुभ सकाळ मंडळी. आता आम्ही चाललोय तो अमरनाथ ट्रेकसाठी सुरुवात करतोय या पहलगाममधून. आणि माझ्यासोबत असलेले सर्वच जण आता रेडी झालेले आहेत. या दिवसाची जवळपास 3 महिने आम्ही वाट बघत होतो आणि तो दिवस आज शेवटी आला आहे. तर चला आता बाबांचा जयघोष करूया आणि मग पुढे या अमरनाथ यात्रेला सुरुवात करूया. जय बाबा बर्फानी, जय बाबा बर्फानी, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तर जय बाबा बर्फानी, भूखे को अन्न प्यासे को पानी, और हम पहुंच गए चंदनवारी. तर मंडळी आम्ही पहलगाममधून आता चंदनवारीला पोहोचलोय आणि या चंदनवारीला पोहोचण्यासाठी पहलगाममधून 200 रुपये टॅक्सी भाडा आहे. या सुमोमधून आलो आम्ही 200 रुपये देऊन. 12 किलोमीटरसाठी 200 रुपये घेतले जातात. आणि हा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता चंदनवारीचा बेस कॅम्प. इथूनच आपला हा जो RFID कार्ड आहे तो चेक होणार आणि इथूनच आपण पुढे आपला प्रवास सुरू करणार. आइए बोले कि आइए गर्मा गर्म चाय नाश्ता लेकर जाए बोले, खाली पेट यात्रा न करे बोले. गर्मा गर्म चाय नाश्ता काजू बदाम. चंदनवारी गेटमधून आल्यानंतर हे भंडारे आपल्याला पाहायला मिळतात. तिथंच आपला नाश्ता करावा आणि आपल्या यात्रेचा प्रवास हा इथून सुरू करावा. तर मंडळी आपण आता ही यात्रा चंदनवाडी इथून सुरू केलेली आहे. आणि चंदनवाडी हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाबा भोलेनाथांनी माता पार्वतीसोबत हा प्रवास जेव्हा सुरू केला त्यावेळेस या ठिकाणी आपल्या जटेत असलेली चंद्रकोरीचा या ठिकाणी परित्याग केला. तर मंडळी या प्रत्येक ठिकाणाला एक वेगळं महत्त्व आहे. पहलगामपासून यात्रेचा पहिला पडाव हा चंदनवारी येथून सुरू झालेला आहे. आणि आता पहिली स्टीप चढाई लागलेली आहे आम्हाला. आम्ही ठरवलं आहे स्लो जायचं, हळूहळू जायचं, पण थांबायचं नाही आता कधी. तर चला, जय बाबा भोलेनाथ, जय बाबा भोलेनाथ. पाटणकर माझ्यासोबतच आहे. बाकी सगळी मंडळी आमची वर गेलेली आहे. जे सुरुवातीला जोराजोरात चालतात त्यांचा स्पीड नंतर स्लो होतो, म्हणून आम्ही स्लो चालतो, नंतर स्पीड वाढवू. आत्ता नेटवर्क आला.
कॅमेरेमॅन थकले की आले तर आता पिसू टॉप 2 किलोमीटरवर आहे. चला. तर आता आम्ही पोहोचलो आहे तो पिसू टॉपला. चंदनवारीमधून आता पिसू टॉपला पोहोचलो आहे आणि या ठिकाणी हा भंडारा आहे. या ठिकाणी नाश्ता वगैरे केला आहे. इथून पुढे आम्हाला शेषनागला जवळपास 9 किलोमीटर जायचं आहे आणि पिसू टॉप हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी आपल्या सोबत असलेल्या सर्व पिसूंना इथं मुक्त केलेलं आहे. तर चला जाऊया पुढच्या प्रवासाला. इथून पुढे शेषनागला जायचं आपल्याला. शेषनागला आपला स्टे आहे आणि चंदनवाडीवरून आपण पिसू टॉपला पंजाब दी लस्सी मेरे पंजाब दी लस्सी आयो मेरे तर ही सेवा आहे या अमरनाथ यात्रेकरूंची केलेली निस्वार्थ सेवा केलेली आहे. आणि मुंबई पोलीस गुलाबजामुनचा आस्वाद घेताना कसं वाटलं? मस्त एक नंबर. 56 भोगचा जेवण खाऊन 56 भोग जेवण खातो आम्ही. आता काय काय खायचं राहिलं बाकी माहीत नाही अजून, कारण सुरुवात आताच केली. काही प्रकार आम्हाला माहीत पण नाही. खूप छान आहे, निस्वार्थ सेवा आहे. नक्की या सगळे या आनंद घ्या, यात्रा करा आणि फक्त पायी यात्रा करून आनंद घ्या. आता क्लायमेट चेंज होत आहे हळूहळू. माझ्या पाठीमागं पहा डोंगरावर पूर्ण धुकं जमलेलं आहे. तर मला 10 किलो टार्गेट आहे, 5 किलो टार्गेट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
हे 2 शब्द कानावर पडले ना की उत्साह हा 10 पटीने वाढतो. आणि पुढे आता पूर्ण फॉग आलेला आहे. बर्फाची गुफा बघ. तर मंडळी पाऊस चालू झालेला आहे. आता ही यात्रा आणखी टफ होईल आमच्यासाठी, कारण धुक्यासारखा पाऊस चालू झालेला आहे एकदम. आणि खरोखर एकतर आता थंडी वाढत राहील आणि चालायला देखील त्रास होईल, शूज देखील भिजतील आता. सो आता यात्रा अजून टफ होईल. शिव से मिलना आसान नहीं होता. हर हर महादेव. हर हर महादेव. हाउ यू? आमची अवस्था अशी झालेली आहे, लय वंगाळ. आणि हा धबधबा तो बघा किती जोराने वाहतो. सो फायनली आम्ही येऊन पोचलोय तो जोजिला पाल या ठिकाणी. या ठिकाणी टेंट आहेत, काही भंडारे लागलेले आहेत. बघूया आपली सगळी मंडळी कुठे आहे. आम्ही दोघंच आहोत मागे. पाऊस आता बऱ्यापैकी थोडा कमी झालेला आहे. डोसा आहे इकडं, कोशिंबीर डोसा. या तुम्ही पण खायला. एक घास घ्या ना, काय होणार नाही. तर मंडळी पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत. अजून इथून शेषनाग 4 किलोमीटर आहे. जोजिला पास आम्ही क्रॉस केलेला. हा शेषनागचा बोर्ड आहे आणि ही खडी चढाई आहे, एकदम स्टीप चढाई आहे. आणि हा बघा दृश्य, अप्रतिम असं दृश्य आहे. अमरनाथ यात्रा अशा असंख्य संकटांनी भरलेली आहे, पण ही यात्रा सफल होते. या सफल होण्यामागचं एक कारण देखील भारतातील हे सैनिक, इंडियन आर्मी, खरोखर त्यांच्यामुळे खूप काही गोष्टी इथं आटोक्यात आलेल्या आहेत. तर हर हर महादेव. तर मंडळी फायनली आम्ही येऊन पोचलो इथं शेषनाग झीलपाशी. माझ्या पाठीमागं दिसते तीच आहे शेषनाग झील. याच ठिकाणी शंकर महादेवांनी आपल्या गळ्यातील शेषनागाचा या ठिकाणीच परित्याग केला.
सो फायनली आम्ही पोचलो आहे शेषनागला शॉपला. आता आम्हाला टेंट घ्यायचं आहे. या ठिकाणी अनाऊन्समेंट होते आर्मीची, त्या ठिकाणी टेंट घ्यायला चाललो आहे. पूर्ण घात लागलेली आमची, लई वंगाळ परिस्थिती आहे. ही बघा कशी चालतात.